नमस्कार, मी महारुद्र लटके. आज आपण जनगाव खिलोबा चे बिरुदेव सलगर यांच्या शेतात आलेलो आहे. इथं येण्याचं कारण म्हणजे दादांनी एक ऊस लावला आहे 86-032. तर आपण सगळेच जण लावतोय, परंतु दादांनी नाना ऊस तंत्रज्ञान ह्या पद्धतीनं ऊसाची लागवड केलेली आहे. तर त्या नाना ऊस तंत्रज्ञानात एक वेगळा कन्सेप्ट नानाने डेव्हलप केलेला आहे की 2 वळीतला अंतर शेजारी शेजारी एक 6 फूट आहे आणि त्याच्यानंतरची जी वळ आहे हे तुम्हाला आम्ही उभा राहिलेल्या ठिकाणी दिसतंय. तर त्या वळीतला अंतर 12 फूट आहे. म्हणजे 2 वळीनंतर एक सरी 12 फुटाची राहणार आणि नंतर जोडवळ 6 फुटाची येणार. अशा पद्धतीने एक 4000 रोपं प्रति एकर बसतात असं त्यांनी वडीचं नियोजन केलेलं आहे. आणि त्यांचं एक टार्गेट आहे की अशा पद्धतीनं जर ऊस लावला आणि तो जर ऊस कारखान्याला जाईपर्यंत आपण सांभाळला त्यांच्या तंत्रज्ञानाच्या ज्या काही टेक्निक आहेत त्या पद्धतीनं, तर त्या ऊसाचे ॲव्हरेज 150 टन निघतंय असं त्यांचं मत आहे. तर त्या ठिकाणी आपण आज त्यांनी मला फोन केला होता. ते भूमी चार्जर लिक्विड त्यांना पाहिजे होतं, ते आपण विक्री करत होते. तर ते भूमी चार्जर लिक्विड देण्याच्या उद्देशानं आणि त्यांचा प्लॉट पाहण्याच्या उद्देशानं दादांच्या शेतात आलो होतो. तर बघून एक वाटलं की नवीन प्रयोग. ऊस तर आपण सगळीच लावतोय, पण आज आपल्या कारखान्यांची सरासरी ॲव्हरेज 29 टनावर आले आणि हे शेतकरी प्रति एकर 150 टन काढण्याचा मानस घेऊन उतरलेत. त्यामुळं दादांचं खरंच अभिनंदन की त्यांनी ह्या प्रयोगाला कुठंतरी आपल्या शेजारी आणलं. कारण इंदापूर बावड्याला जाऊन प्लॉट बघण्यापेक्षा आज अंजनगाव खिलोबाला बघायला मिळतोय. त्याच्यामुळं त्यांचं परत एकदा अभिनंदन. आणि काय बोला 2 शब्द तुम्ही पण, काय वाटलं? ठीक आहे, ते अजून नवीन आहेत. जसा जसा ऊस वाढेल तशा त्या प्रतिक्रिया मनातून आतून येतात. त्यावेळेस आपण त्यांची बाईट नक्की घेऊ. धन्यवाद.